आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सुरक्षा भंगाच्या घटनेवरून विरोधकांच्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. विरोधी पक्षांच्या 15 खासदारांचं निलंबन. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती. राज्यव्यापी संप मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. डीप फेक आणि इतर डिजिटल माध्यमाद्वारे सुरू असलेल्या सायबर क्राईमवर कठोर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही कायदा करेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं काम वेगात. आतापर्यंत जिल्ह्यात 46,000 महिलांना विविध योजनांचा मिळाला लाभ. संसदेत काल झालेल्या घुसखोरी प्रकरणाचे पडसाद आज दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर उमटले. विरोधी पक्षांनी या प्रकरणावर केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. संसदेच्या पटलावर अनियमित आचरण केल्यामुळे विरोधी पक्षांच्या 15 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापैकी 14 खासदार लोकसभा सदस्य असून डेरेक ओ ब्रायन हे एकमेव राज्यसभेचे निलंबित सभासद आहेत. या प्रश्नी सर्वांनाच चिंता असून काल या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. दरम्यान संसद भवनाची सुरक्षितता लोकसभा सचिवालयाच्या हातात असून त्यांच्या विनंतीनुसार गृह मंत्रालयानं चौकशी समिती नेमली आहे. 4 घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. संसद भवनाची सुरक्षा भेदत लोकसभेत काल 2 तरुणांनी घुसखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर 8 सुरक्षा रक्षकांना निलंबितही करण्यात आलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या सुबोधकुमार समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जात आहेत. त्यासाठी 2 वरिष्ठ अधिकारी नेमले असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या समितीनं आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर केला आहे. यामध्ये समितीनं सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करून आपलं मत मुख्य सचिवांच्या मार्फत शासनास सादर करतील. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. प्राप्त अहवाल आणि त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. याबाबत कर्मचारी संघटनांशी चर्चा झाली असून त्यांना या अहवालाबाबत माहिती दिली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. 31 मे 2005 पूर्वी जाहिरात देऊन नियुक्ती दिलेल्या पदांसाठी यात फायदा देण्यात येणार असून त्याचा लाभ 26,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना होईल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनानं महत्वाचे 5 निर्णय घेतले आहेत. 80 वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करणं, सेवानिवृत्ती उपदान अथवा मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणं, निवृत्ती वेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणं आणि वित्त आणि लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. जुन्या पेन्शन योजनेबाबत शासन सकारात्मक असून विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. जुन्या पेन्शनबाबत समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यावर विविध संघटनांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरात बातमीदारांना सांगितलं. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यात राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम कामकाजावर झाल्याचं दिसत आहे. बीड तसंच सोलापूर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 17,000 कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सिंधुदुर्ग अध्यक्षांनी दिली. वाशिम जिल्ह्यातील विविध आस्थापनेवरील सुमारे 7,500 राज्य कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं. नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या कोकण भवनातील जवळपास 2,500 ते 3,000 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील इसासनी, वाघधरा तसंच निलडोह, डिगडोह पाणीपुरवठा योजनेची कामं डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजित आहे. तथापि या कामांची अंतिम टप्प्यातील उर्वरित कामं पाहता या कामांना मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. ही कामं पूर्ण न झाल्यास कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल असं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्य समीर मेघे यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त गावांमधील अतिक्रमणधारकांना न्याय देण्यासंदर्भात राज्य प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव ठेवला जाईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त गावातील भूमिहीन, बेघर आणि अतिक्रमित नागरिकांना नवीन पुनर्वसनामध्ये भूखंड मिळाले नसल्याबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. डीप फेक आणि इतर डिजिटल माध्यमाद्वारे सुरू असलेल्या सायबर क्राईम तसंच जुगारासाठीच्या अॅपवर कठोर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा करत असून गरज पडल्यास राज्य सरकारही तसा कायदा करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. ऑनलाईन गेमिंग, सायबर क्राईम, कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप फेक यांचं मोठं आव्हान यापुढे उभं ठाकणार असून घरी बसून आता बँका लुटल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी राज्य सरकार एक प्रणाली विकसित करत आहे. ती वर्षभरात कार्यान्वित केली जाईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली. महादेव अॅपची नोंदणी दक्षिण अमेरिकेत करून त्यातून आलेल्या पैशाची गुंतवणूक इथं एका बिल्डरकडे करण्यात आली आहे. त्याची चौकशी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या यंत्रणेकडून करीत आहोत असंही त्यांनी सांगितलं. आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. राज्यात वीज वितरण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी आरडीएसएस योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. त्यातून 39,000 कोटींचा कार्यक्रम आखण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजना अधिक लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचं काम आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात वेगानं सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात 46,000 महिलांना 2.25 लाख लाभ देण्यात आले आहेत. प्रशासनानं नियमितपणे महिलांना विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच 1 डिसेंबरपासून शिबिरांच्या माध्यमातून अभियानाची व्याप्ती वाढवली. आतापर्यंत जिल्हा प्रशासनानं 20 शिबिरं घेतली. या शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 46,348 महिलांना विविध योजनांचे लाभ दिले आहेत. यापुढे 120 शिबिरं घ्यावयाची असून त्यात प्रत्येकी 60 शिबिरं ग्रामीण आणि शहरी भागात आयोजित केली जातील अशी माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आकाशवाणीला दिली. आदिवासी बहुल कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक 6,994 महिलांना 26,782 प्रकारचे लाभ देऊन जोडण्यात आले आहे. त्यात महिलांचं आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड काढून देणं, 7/12 वर नावाची नोंद करणं, उत्पन्नाचा दाखला, घरकुल, गॅस जोडणी, जात प्रमाणपत्र, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसंच अन्य योजनांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला गावाजवळ झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी आज 2 नक्षल्यांना कंठस्नान घातलं. 1 मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते. या हत्याकांडाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार होता. हवामान.
प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील 5 दिवस संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सुरक्षा भंगाच्या घटनेवरून विरोधकांच्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. आणि आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं काम वेगात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.